राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वैवाहिक जीवन सुंदर कसं करायचं, वैवाहिक जीवनातला रोमॅन्टिकपणा कसा आणायचा, असं कलरफुल लाईफ असलं पाहिजे, त्यातला वृक्षपणा काढून टाकायचा, ह्या दृष्टीने ही स्टोरी फार महत्त्वाची आहे. आणि ज्यांचं नवीन लग्न होणार आहे त्यांना पण फायदेशी आहेच, पण ज्यांनी आत्ता वैवाहिक जीवन ज्यांचं किटकिट चालू आहे, घरात किरकिर चालू आहे, त्यांनी सुद्धा याच्यातून थोडाफार बोध घेतला तर 100% त्यांचा फायदाच होणार आहे आणि दुधात साखरच पाडणार आहे. उत्तर प्रदेश त्यातला बांदा फेमस आहे अगदी. त्या बांद्याच्या ठिकाणी, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि ही घटनेतून बोध घ्या असं माझं म्हणणं आहे. आशादेवी कुशवाह, सुने, घरात सासरा आहे, सासू आहे, 2 मुलं. आता ही जी आशादेवी आहे हिचं नवऱ्याचं नाव आहे सुनील कुशवाह आणि दीर आहे एक. त्या दीराचं नाव आहे सुजित. आता सुजित आणि सुनील, आता ह्याच्यात फरक जाणून घ्या. काय जी जी आशादेवी आहे, ह्या आशादेवीचा जो नवरा आहे सुजित, हा स्वभावाने एकदम शांत गडी, म्हणजे असा की आईच्या पाखराखाली पदराखाली वाढलेला. आई म्हणून ती पूर्व दिशा, आई हाच देव, आणि तेवढंच करून थांबला नाही बिचारा. तर बायकोकडं कमी लक्ष, वैवाहिक जीवन कसं चालवावं, काय करावं याची थोडी कमी समज. बायको केली ना केली, हां भाकरी करते, कालवून करते, आणि गडीभर तेवढं फार नुसतं 10 मिनटं लुगडं उचलल्यापुरता जवळ जाणार, अशा प्रकारचा तुमच्या डोक्यात आला असेल कसा. थोडा थंड प्राणी, जास्त रोमॅन्टिक नाही, कलरफुल नाही. आणि तसे नवरे ज्यांच्या बायांचे आहेत त्या बाया मनातून तृप्त समाधानी राहू शकत नाही. आणि माझं तर म्हणणं असं आहे, ज्याच्या संसारात लक्ष्मी ही जर सुखी असन, तृप्त असन, त्याचा संसार शेवटपर्यंत जाणार. काळ बदललाय, तुम्हीही बदला. आपल्या वाडवडिलांनी सांगून ठेवलेले, जसं वारण सुटन तशी पाठ फिरवायला शिका, काळानुरूप चालायला शिका. पारंपरिक पिकं घेऊन शेतकऱ्याला काही फायदा नाही, दुधाचा धंदा करून काही फायदा नाही. दुधाचा धंदा लोकाला करायला हवा, तुम्ही डेअरी टाका, त्याच्यात मरणाचं कमिशन आहे, मरणाचा पैसा आहे. पण स्वतः 12 गाया सांभाळल्या ना, तो डेअरीवालाच 5 एकर घेणार, म्हणून त्यामुळे दुधाचा धंदा सोडला. आमच्या डेअरीवाल्यांनी 5 एकर घेतली तिकडं, वाटलं झालं म्हणलं पार, आपलं कर्ज फिटाना लय अवघडी. तसं ह्या सुनीताचं आशादेवीचं जाणून घेऊ आपण. आता ही जी सुनबाई आहे मनातून अतृप्त होती मनातून, पण ती आता बाईची जात काय कधी कोणाला सांगून दाखवत नाही, बोलून दाखवत नाही, ती डायरेक्ट ॲक्शन घेऊन दाखवते. काय लय अवघड झाली. बोललं पाहिजे हो, पण ती बोलतच नाही, ती डायरेक्ट ॲक्शन. तिने तो हायतोच नवरा नीट करायला पाहिजे होता, पण त्याला दुरुस्ती न करता, त्याचं सर्व्हिसिंग न करता, त्याची चर्चा न करता बाईने फार, त्या आशाबाईने, आशादेवीने भयानक निर्णय घेतला. आणि तिला एक मुलगाही होता, अगदी गोंडस, काय विषय नाही तसा. आता हे जे कुटुंब आहे हे 5 जणाचं कुटुंब, आणि 6वा तो लहान लहान मुलगा. म्हातारी सुजित कुशवाह, सुनील कुशवाह दीर, आणि ती आशादेवी. आता हा जो दीर आहे हा ॲक्टिव्ह पर्सन होता, म्हणजे कसं की धाकटा असल्यामुळे तुला मला माहिती, शेंडफळ. आपले आईबाबा बऱ्याच वेळा दाग ठेवजायचा जीव, थोरल्याला जरा म्हणजे थोरल्याला डोंगाशी धरायचा आणि दाखठ्याला अंगाशी धरायचा, अशी ही एक असते पद्धत. सगळं काय दाखट्यासाठी, थोरला बदबोंबलं तसंच. तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, ती पुस्तकात काय लिहिलं असं आणि कुणी काही सांगू द्या, आईबापाचं प्रेम ही भावंड जी 2 भाऊ असतात ना, ह्याच्यात कमी सरस असतं. हा माझा अनुभव आहे, तुमचा काय अनुभव असला तुम्ही सांगा. पण एक जणावर अन्याय आणि दुसऱ्याला लई थोडं जास्त जमीन काय असेल, 4 पैसे जे असं, त्याला आर्थिक मदत, असं असू शकतं, हे याच्यावर माझा विश्वास आहे. ह्या 5 जणाच्या षटकोनी कुटुंबामध्ये ही जी आशादेवी आहे, ही घरामध्ये, आता ते थोरला जो तिचा आशाचा नवरा होता सुजित, हा जायचा कामाला निघून गेला की दिवसभर ती घरी एकटीच. म्हातारी असायची, आपलं दळण पाखाडणं, धान्य नीट करणं, हे ते चांगलं चाललं होतं त्यांचं. ह्या सुनील जे धीर, त्याच्या मनात सुद्धा काही नव्हतं, अजिबात क्लिअर माणूस होता. पण हा रोमॅन्टिक पर्सन होता, हा अश्लील फिल्म पाहायचा, बाहेर 4 मित्र टगे टवाळ, काही त्यातले बारे उठवणारे होते. बारेला लोक जातात बरं गपचीप, सांगत नाहीत. ती गोव्याला कसं तुम्ही गपचीप जातात, तसं देवाला म्हणून सांगायचं गोव्याला जायचं, असंही. तसं ही जी सुनील आहे, ह्या सुनीलचं लग्न जमवायचा विषय घरात चालू झाला.
जागा यायला लागल्या. आता ही जी आशादेवी आणि हा सुनील हे दीर भाऊजाईचं नातं, पवित्र नातं. पण ही जी आशा होती ही थोडी मनाने म्हणजे तृप्त नव्हती किंवा काय नव्हती. आणि हा सुनील जे हा आपलं वहिनीच्याच नात्याने पण फार लगट करायचा. लगट म्हणजे असं की ती समजा पोहे करते पुढं गॅसच्या पुढं अशी उभी राहिली पोहे करते, हा पाठीमागून यायचा, हात पाठीमागं टांगायचा, हाताने काय कुठं धरीत नव्हता आणि तिच्या खांद्यावर खांदा ठेवायचा, कानाला कान बेडायचा. तिला अवघड असं तुम्हाला कळायचं नाही आतलं लई. कानाला कान बेडायचा, आज काय मेनू आहे असं विचारणार बुवा ते. मग ती ओळखायची की हा जो रोमॅन्टिकपणा आहे आता तुम्हाला खरं सांगू का, मला एक फोन आलता, नाव सांगत नाहीत त्यांचं, शेकडो फोन येतात. ते एक पंटर मला म्हणला की मी सगळं काय करतो, मला 2 मुलं आहे, सगळे पत्नी आहे, पण मला लई इच्छा आहे. म्हणलं काय इच्छा आहे तुला? की बाबा घरात कोण नसलं काय नाही, बायको समजा केस विचारते किंवा बायको काय ते करते, तर तिला 2 मिनटं जवळ वाढावं, मिठी वाढावी आणि मारावी आणि तिला म्हणावं तुम्हाला लय आवडतेस. म्हणलं तू तिथून मोबाईलमधून मला काहीतरी फेकून मारा, मला लागलं पाहिजे असं असं काय करू नको. म्हणलं ही तुझा अधिकार आहे, रोमॅन्टिकपणा म्हणतात ह्याला, हे असलं पाहिजे. मी म्हणतो रोज एखादा किस घ्या, काय फरक पडतो, आपलीच बायको आहे ना. तिलाही समाधान वाटन, तुम्हालाही समाधान वाटन, काय फरक पडतो. अशी सुद्धा लोक मार्केटमध्ये. काय मग ही काय गावासाठी केली का तू यासाठीच केली ना. लय आवड झाले जगाचं. त्याच्यामुळं आमच्यासारख्याला ठाणा ठाणा बॉम्बला लागतो, उघडं नागडं बोलावं लागतं. आता हायती बरं आहे. पण ही एक गाडगेबाबांनी सांगितल्याप्रमाणे लोकांची सेवा करणं ही सुद्धा ईश्वर सेवा आहे. आणि त्यांच्यातल्या अज्ञानाचं जे अंधार आहे ते आपण काढून टाकून त्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे ह्या मागायच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण मिळण्याचा आपला प्रयत्न आहे. हा प्रामाणिक हेतू आहे, तुम्हाला सांगतो. तसंच या घटनेमध्ये दीर असं लगट करायचा ना, तर त्याला त्याचा स्पर्श, त्याला त्याचं बोलणं, त्याचा रोमॅन्टिकपणा ह्या आशाला लय आवडायचा सुनीलचा. आणि सुनील बी तसा कोरडा येत नव्हता. तो कधी लांबलं पुढं तसली नाही का, लांबलं तर ते साबणाचं कसं असतं, साबण लांब कपड्याचा, तसली चॉकलेट आणायचा. ती कॅडबरी का काय म्हणतात ती, काळपट काळपट असते पण भारी लागते खायला. कॅडबरी शरीराला पण लय चांगली असते. कधी मध्ये हाणत जा, काय फरक पडत नाही, 5 जाऊन द्या, हृदयासाठी पण चांगली असते कॅडबरी. मोठे असल्याने लपून लपून खा असं माझं म्हणणं. मी खातो म्हणून तुम्हाला सांगितलं. कॅडबरी 1 नंबर. तर ती कॅडबरी कंडोम बिंडोम नाही बरं का तुमच्या डोक्यात काय येईल, कॅडबरी चॉकलेट ते खात जा. ही दिलं बा त्या आशाला कॅडबरी द्यायचा, दुनिया द्यायचा. असं तर कधी कधी सफरचंद आणलं पावशेर, 2च बसतात त्याच्यात, तर तिला एक द्यायचा, वहिनी तुझ्यासाठी काय पण असे डायलॉग बिलॉग मारायचा. तसं ते आतून फुला राहायचा. जे काम तिचा नवरा सुजित याने करायला पाहिजे होतं ते काम दीर करायचा. आणि ती जी आशा आहे ती त्याच्या त्या शब्दफेकीनी, त्याच्या त्या डायलॉगनी खुश होऊन जायची बाई. आता ही फक्त झालं फाउंडेशन. तरीही त्या दीराच्या मनात काही नव्हतं. लग्नाची त्याच्या चर्चा चालू होती. त्या आशाच्या मनात ती इतकी अशी आकर्षित आणि ओढली गेली. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो, फक्त 2 मिनटं 5 मिनटं लुगडं वर केलं म्हणजे तुम्हाला स्त्री समजू शकत नाही, तुम्हाला धर्मपत्नी समजू शकत नाही. तिचे जे मन आहे, तिच्या ज्या भावना आहेत, ह्या सगळ्यांचा जर विचार केला आणि तिला मानसिकदृष्ट्या सुखी ठेवलं तरच तुमचा प्रपंच ओके होणार आहे. आता नवरा कामाला गेल्यावर वर्गातल्या बॉयफ्रेंडशी बोलणं चालू असतं फोननी पार वाटोळं केलेलं आहे. आणि तुमचा संसार सुखाचा व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ह्या सुनीलकडे ती बाई आकर्षित झाली की तिने असं काय, तिच्या बाई तिचे काय करू शकते. तिने असं ठरवलं की फार आवडतो, पण ह्याला कुठंतरी शारीरिक संबंधाची टच दिली पाहिजे. आता ते सुनील बोलायला असाच होता, म्हणजे डोबळ बोलायचा. म्हणला वहिनी लग्न जमवायचं चाललंय आपल्याला, आयुष्यपत सांगतो अजिबात अनुभव नाही बुवा ह्याच्यातला. म्हणले तुम्हाला अनुभव, तुम्ही मलाच किती एवढं हे करता, म्हणजे रोमॅन्टिकपणा करता. तुमच्यासारखा रोमॅन्टिक माणूस मी त्याला आयुष्यात बघितला नाही आणि तुम्हाला अनुभव नाही म्हणता. नाही पण ती मेन काम कसं करायचं असतं, सुवागरात्र कशी करायची असती, मला अजिबात कळत नाही, प्लीज मला सांगा ना. असं हा दीर चेष्टेने म्हणायचा. मग त्यांचं नातं कसं किती क्लोज होतं बघा. पण हिने हा विषय सिरियसली घेतला. म्हणले तुम्ही एक काम करा, म्हातारी द्या कुठतरी गावाला बिवाला काढून,
आणि मग आपण करू डोकं. मग कोणत्या पाहुण्याचं काय तर निघाला असं कार्यक्रम, काय काय म्हातारी मोटरसायकलवर टाकून सुनील सोडून आला नवरा कामाला. दुपारचा कार झालेला, बारकं पोरगं झोपलेलं, आणि अशा 12:30-1च्या सुमारास हा गेला चेष्टेने म्हणून, हाय का घरात कोणी आता, तुम्ही मला शिकवा सुहागरात्र करायची कशी. ती या बाईने इतके सिरियस घेतले ना, असे ते डायलॉग त्याचे खतरनाक होते. फुलबाई तापली. आता काय फक्त बजी काढायचा टाईम आहे, तेल तापलं, कार्यक्रम गदाळ होतो. आणि मग खोली बंद केली आणि तिने ओढलं बा त्याला जवळ. आणि लाईफमध्ये त्यांनी खरंच काय म्हणजे स्त्री भाऊ हा घेतलाच नव्हता, त्याला काय माहिती नव्हतं, पण डायरेक्ट प्रॅक्टिकलच करायला लावलं बा. हा प्रॅक्टिकल करायला ती थोडं लाजलं बुजलं, काय नाही म्हणले, आजा हम तयार आहे, त्याला काय लागतंय. अशा प्रकारे त्यांचा अनैतिक संबंध चालू झाला. त्या स्वतः वहिनीने दिराचं पवित्र नातं विसरून हा कार्यक्रम चालू केला. करून द्या तुम्ही म्हणता ना, आता काय ही दुनिया बिघडली, सगळीकडे चालली, आपल्याला काय करायचे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण अनैतिक संबंध जिथं स्थापन होतात तिथं एक त्याची नोंद होती, त्याचा मृत्यू कोणास तरी होतो. ही माझं अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेषे. त्याच्यामुळं ह्यांच्या बाबतीत पुढं काय होतं बघू. शारीरिक चटक ही फार भयंकर असते, फार सगळं माणूस त्याच्यात फार अगदी जीव द्यायला तयार होतो. आणि पुढचा पण स्त्रीसुद्धा ती चटक लागलेल्या पुरुषाची ना, ती पण मागं पुढं बघत नाही. ते ईश्वर निर्मिती असं समजून स्त्री पुरुष. आणि ही वासना, आणि ह्या वासनेनी कसा काटा काढला आणि कुणाचा काढला, आणि काट्याला सुद्धा कळलं नाही की आपल्याला कसा काढला आणि कुणी काढला, हे आपण बघू आता. त्याला काय मग झटका चालू झाला बा यांचा, होऊ दे आपल्याला काय करायचं बा. झटका त्यांचं 2 दिवसाला 4, जसा वेळ मिळेल, टाईम मिळेल तसा रात्रीचा म्हणा. मग यांनी अशी जागा निवडली की त्यांचं जे घर होतं त्याच्या आजूबाजूला थोडी झाडी होती. ती लिंबुनीचं झाड, लिंबुनीचं म्हणजे कशाचं, लिंबाचं झाड होते बघा 2-4. तिथं जरा आडोसा काळोख असायचा. आणि रात्रीची उठून ही बाई, नवरा असताना, पोरं आपल्या असताना, सासू-सासरे असताना, हे दिराने टच केला की बरोबर तिकडं जाऊन तिकडं डांगापुंगा कार्यक्रम व्हायचा. होऊन दे आता आपल्याला काय करायचे. ह्याच्यामध्ये प्रकरण इतकं भयंकर, 4-5 महिने निघून गेले. ती बाई राहिली गरोदर. आता तिला कसं वाटलं, ती दीर बी नवरा बी, आता कोणाचं काय माहिती भाऊ नाही का. पण ते सुजित हा थोडा सावळा होता, सेम काळं कुळकुळी पोरं झालं भाऊ एक. ती म्हणली ही तुझंच आहे भाऊ. त्याला म्हणली नाही नाही, काय चेष्टा करते, आपलं माझ्या चालू, माझ्या नाही म्हणली, ही तुझंच आहे. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. बाई लागली गाळ्यात पडायला. ती कशी लागली, त्या आशयाने स्पष्ट त्याला हे सांगितलं, मला माझा नवरा रोमॅन्टिक नाही, मला माझा नवरा आवडत नाही, आता तू हे घर सोडायचं, आपण मुंबईला जायचं, बांद्यातून युपीतून मुंबईला जायचं, तिथं तू काम कर, काय कर. हे रिक्षा म्हणले रिक्षा घेऊ, वडिलांच्याकडून पैसे घेते, तो रिक्षा कर, रूमने भाडं घेऊ, आणि ही मुलं घेऊन आपण जाऊ तिथं. ही मुलगा तर तुझंच आहे, आणि ती बारकं दुसरं होतं पहिल्या नवऱ्याचं, त्याला बी घेऊन जाऊ. आता हे ऑफर केल्यावर मागं लागल्यावर हा जो सुनील आहे तिचा दीर, ती सावध होतं, कारण त्याच्या डोक्यात काय म्हणजे वाईट वासना नव्हती, ती करायचं आपलं सपोर्ट आहे म्हणून. म्हणला ही काही जमा जुळण्यासारखंच नाही, मला कसा फ्रेश माल पाहिजे, फिटिंगमधला माल पाहिजे, हे रेडीमेड सटाक फटाक आपल्याला नको बुवा. त्याच्या डोक्यात फिट. म्हणला ह्याला उलट मी करायला गेलो, मला गणपती मग सुभा झाला इथं. तर म्हणजे बघा काहीतरी घडतंय, कसं घडतं हे मला तुम्हाला दाखवायचे, काहीतरी कारण फक्त राहतं आणि कार्यक्रम करेक्ट होतो. म्हणला हे बघ, आपलं जे झालं असं, मी आजपासून तुझ्या रोज सकाळ उठलं देवाच्या पडण्याची तुझ्या पाया पडतो, पण आपल्या काय गाड्यात पडायचा विचार करू नको. आपल्याला मला कशी फ्रेश करायची, म्हणला अशी नंबर करायची, फिटिंगमधली करायची, 1 नंबर पाहिजे. तर लग्नानंतर आम्ही दुसरीकडे राहतो, तुम्ही दुसरीकडे राहा, पण आपल्या गाड्यात पडायचा प्रयत्न करू नको. त्यांनी डायरेक्ट हिंगलून मला जाऊन दे तुझी गाडी. त्या आईला म्हणली गाडी जाऊन दे, अशी कशी जाऊन दे, इतके दिवस तू मला बोगलं, इतकं मजा मारली, आणि मला डायरेक्ट लुटून देतो का, आणि ही पोरगं तुझंच आहे. तिने चक्क सासू सासऱ्याला आणि नवऱ्याला सुद्धा सांगितलं, मला तू आवडत नाही, मला दिराबरोबर लग्न करायचे, आणि ही पोरगं ती त्याचं तुझं नाही. किती त्याचा जो नवरा असेल किती थंड डोक्यात असेल बघा, तुम्हाला तसं काय करू नको. त्याला मी माझं नाव देतोय ना, ती पोरगं त्याचाच नाही तर माझं असू, पण तू काय जाऊ नको, मला काय कोण द्यायचं नाही. इतकं शांत माणूस, असे बी लोक आहेत बरं का. मग ते आई बाप म्हणली ह्याला ही बरी तर आहे का, म्हणले 4 पाहुण्या रावळ्यात बावखीत आपले वाटलं होईन, आपलं आबरू जाईन. जाखले मुठ 6 लाखाची ठेवा, खोलीतल्या खोली दडपा, घरातल्या घरात दडपा, बाहेर काय सांगू नका, आणि ह्याचं लग्न आपण करून टाकू. बाई काय ऐका ना, त्यांनी लगबगीने दुसरं लग्न ठरवलं की आशा देवी डायरेक्ट एस टीनी जिथं जमावलं तिथं त्यांनी सगळं पाहून घेतलं. त्या
जी लग्न जमलं त्या पोरीच्या बापाकडे गेली आणि तिला म्हणले, त्या बापाला म्हणले, हे मुलगा आहे का, हे कसं आहे, म्हणले गोरं आहे, हे कसं आहे, काळे आहे, तुमच्या होणाऱ्या जावयाचे आमचे संबंध आहेत. त्यांनी मला शब्द दिला आहे की मी तुझ्याशी लग्न करणार आहे. माझा नवरा लय बार फवानी थंड, त्या रोमॅन्टिकपणा नाही, त्याने मला अजून जवळ ओढून किस्सुद्धा नाही केला एकटी असताना. ते सांगायला लागलं बायांचा अजिबात जमायचं नाही, ही लग्न मोडा. तो पुरीचा बाप मारला, बाई तू लक्ष्मीसाठी आली, मला तुमच्याशी काही घेणं देणं तुमच्या कुटुंबाशी. बरं झालं आधी कळलं, नंतर लय कुठं नव्हतो. तिला म्हणला 500ची साडी आणा, हिला 500ची साडी घेऊन पुऱ्यानं गुळवणी खाऊन पाठवली. मानला ओके रिपोर्ट, तू घरी जा. मानला घरी गेला की त्याने दुसऱ्याची फोन, आपलं जमायचं नाही, आमचं दुसरीकडे जमलं, तुमची गाडी जाऊन द्या. झालं, मोडलं ना लग्न. ती जी दुसरी मुलगी बघितली, ती सुंदर मुलगी, ती लग्न मोडलेल्या बापाने फोन आल्यावर हा सुन्या मारण्याचा वैतागला. एवढा वैतागला की म्हणला आपलं तर होत्याचं नव्हतं केलं, आपलं आयुष्य बरबाद केलं. म्हणला हिने, हिचा कार्यक्रम करेक्ट केला पाहिजे, ही माझ्या आयुष्यातून संपल्याशिवाय माझं सोयीला लागणार नाही, हा विचार त्यांनी केला. आणि ती तारीख उजाडली 3 नोव्हेंबर 2024. झाला आहे महिना आता. हां, महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. 3 नोव्हेंबरला रात्री 12ला. चला, ती सिग्नल असतो, त्याला काय सांगायचं नाही. तिला बरोबर 12-1 वाजता होऊन दिली, तिला आशाला म्हणला चला आज मूड झालेला आहे, आज रोमॅन्टिक मूड झालेला आहे, असा शॉट मारतो की तू आयुष्यात विसरणार नाही. बाय म्हणली बरं झालं आता हे आला बा कॉपच्यात परत आपल्या, ह्याला घ्यायला कॉपच्यात म्हणले. आता गोळात घेतला ना बायने एकदा गडी की गाड्याचं पार पुरे आयुष्य बरबाद झालं म्हणायचं, फक्त गोळात आला पाहिजे. गेली वाल्या लिंबाच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली गेलं तर त्यांचा रंगारंग कार्यक्रम उरकून दिला यांनी. आणि विटा होत्या बघा, विटा रचलेल्या शिल्लक राहिलेल्या बांधकामातल्या विटा, त्याचे तुकडे, ती विटेचा तुकडा घेतला आणि ठाणा ठाणा तुझ्या डोक्यात इतके वार केले त्या विटांनी. बाई खलास, त्याला काय लागते बाई मारायला. ती बाई तिथे तडफडून मिली, अख्खं डोकं फुटलं त्या विटांनी. आणि वीट जर खंगरी म्हणतात, खंगरी म्हणजे कशी का दुसरी फुटण, खंगरी म्हणजे काळी असते जाळलेली, तिला बेकार काम खांगराचं, दगडावानी निबार असते. त्यांनी ती ठाणा दापाचं वार केलं. ती आशाबाई गेली मरून. ती मरून गेल्यानंतर सुनील बानावा आला. आईला म्हणला आता तर चुकीचं झालं आहे, पण काहीतरी केलं पाहिजे. मग पाला पाचोळा तिथं जो लपलेला होता, मला बॉडीची विल्हेवाट मी नंतर लावीन. त्या विटेच्या शेजारी ते रचलेली शिल्लक विटे, त्या शेजारी बॉडी ती ठेवली ती आशाबाईची. आणि पाला पाचोळा होता, कचरा होता, तो त्या जाखून डिप्पू ठेवला. उजाडला दिवस उजाडल्यावर बेपत्ता आहे, कुठे गेली सगळीकडे शोधाशोध. सुन्या म्हणतोय बेकारच बाई होती वागणुकीला, त्याला काय गेली असं कोणाबरोबर तरी पळून, आपल्याला काय माहिती, असं तर सांगण्याचा प्रयत्न केला. ह्यांनी शोधाशोध चालू केली, सगळं केलं. चालू ते शरीर आहे बघा आता, बॉडी. आणि कसं असतं, नियती नावाचा प्रकार असतो. माणूस तितका हुशार बनायला की नियतीला चाकवा देईन. समजा 11-12 वाजले असतात दिवसा, ह्यांची बागा बघ चालू, तिथं काय दिसत नव्हतं. मानवी शरीर हे फार स्पीडने खराब होतं. दुसरी गोष्ट, मानवी बॉडीचा भयंकर, तुम्ही रस्त्याकडे पडलेलं कुत्रं बघितलं असेल मेलेलं, लय घाण वास येतो. जनावर टाकलं, जनावराचा वास येतो. काय प्रत्येक वास हा गंध वेगळा असतो. माणूस जाळताना ते जाळल्याचा वास वेगळा असतो, गंध आपल्याला कळतं. ते जरा माणूस हुशार बाई, प्रेताचा वास त्यापेक्षा भयानक येतो. प्रेत एकदा सडायला आणि कुजायला लागलं ना, माणसासारखा वाईट वास कशाचाच येत नाही, लय बेकार. ज्यांना आता डिपार्टमेंटमध्ये जे आहेत त्यांना माहिती आहेत, पण जे नाहीत त्यांना सांगतो. ते वासानी ती कुत्रं, 1-2 कुत्री तिथं वास घ्यायला लागली. सुने बघतो, अर म्हणला हिथं तर आपला खरट कार्यक्रम व्हायच्या मागाला, आता काय करावं. ह्यो गडीभर झाला, कुत्र्याला दगाड हाण, गरीब म्हणतो कुत्र्याला दगाड का हाणतोय. शिव काय 24 तिथं तर जाता येईना, आणि कुत्रं तर काय वास घेतल्याशिवाय आहे ना. 2-4 कुत्री जमा झाली. आता म्हणला काय करावं. त्या कुत्र्याने ह्याच्या नकळत उखारलं की त्या बायाचं पायन त्याच्या पट्ट्यान तीन पडलं उघडं. तसलं बघितल्यावर हगाय मुतायची बंद झाली सगळ्याची. पायन ती बाया म्हणल्या कुणी मारलं काय. पटकुनी पोलीस स्टेशन, पोलिसांनी आले तिथं. म्हणले ह्या घरातले पोलीस म्हणले ह्या घरातल्या व्यक्ती जे आहेत त्यांनी कुठं जायचं नाही. पहिली गोष्ट, पोलीस बघितल्यावर तर ह्याला मुतायलाच आली, ह्यो घरात असून या. आणि काय होतं, बॉडी लँग्वेज हा प्रकार असतो. याला शरीराला असा बारीक कंप सुटला, घाम आला, आणि ही सगळी लक्षणं पोलीस हेरतात बरोबर, ते काय सांगावं लागत नाही. 1.5 तासाच्या आत बॉडी ताब्यात घेऊन त्यांनी 1.5 तासाच्या आत ह्या सुन्याला तिथून ताब्यात घेतला. आणि त्याची ते बॉडी लँग्वेज येऊन थर ऑटोमॅटिक, तो लय शांत ठेवायचा प्रयत्न करायचा की ह्यातून सुटायची, आपण गावायला नको काय नको, पण ती बॉडीला ऑटोमॅटिकली कंप सुटला. आणि त्या कंपामुळे त्याला पकडला, त्यांनी कबुली दिली गुन्ह्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे युनिट आहे बांदा पोलीस स्टेशनचं, या SP सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस त्यांनी त्या युनिटला 10,000 रुपयाचं स्पेशल बक्षीस दिलं. का तर 15 ते 20 मिनटात
गुन्हेगार त्यांनी पकडून त्याच दिवशी त्याचं हे केलं. ती बाई जीवानीशी गेली. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की दोघा भावाची दोन आहेत आता तिथं. एक भाऊ आता हे करून दोन्ही पोरांना जगवीन अशी विषय म्हातारी आहे. एका कुटुंबाचं पूर्ण बरबादी झाली. एक बाई गेली आणि त्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता हा तर 20 वर्षासाठी गेला सोन्या. कशाच्या रोमॅन्टिक काय रोमॅन्टिक आत गेले आता तुरुंग. आता काय सांगायचे. अशा प्रकारे ही घटना घडलेली. आणि आपल्या ह्याच्यातून बोध काय घ्यायचं तुम्हाला सांगतो. आपल्या आयुष्यात लग्न होणार असेल तर ते माहिती असून द्या. लग्न झालेलं असेल काही करत नसताना तर शिकून घ्या. रोमॅन्टिकपणा असणं फार चांगलं आहे. फार चांगली गोष्ट आहे ती. आणि तो रोमॅन्टिकपणा तुमच्या आयुष्यामध्ये शिकून घ्या. त्याची काळाची गरज आहे. हा. आणि बायकोला म्हणा ना कधीतरी तू बा जेवण चांगलं करते हे असं म्हणा. तू चांगली दिसती असं म्हणा. काही फरक पडत नाही. प्रपंच वाचल ना. आणि ते चांगले आहेत ते गृहिणी चांगल्याच आहेत. पण चांगले असू नाही तर एखादी बिघडलेली बाई असू द्या. पण त्या बाईला मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या जर सुखी ठेवलं तरच प्रपंच कडल लागणार आहे. माझं येड्याचं ऐका. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा बोध घेतला तर लय झाला. रामकृष्ण हरी माऊली.